नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बांगलादेश आणि पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्याची योजना तयार. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची माहिती. गिलगिट बाल्टिस्तानला आपला प्रांत घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर ब्रिटिश संसदेत टीका. तो भारताचाच अविभाज्य भाग असल्याचा प्रस्ताव केला सादर. सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीसाठी राज्याला 10,000 कोटी रुपये देणार. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची लोकार्पण सोहळ्यात घोषणा. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आज देशवासियांशी संवाद. आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया सर्व बाद 300 धावा. आणि आता सविस्तर वृत्त. बांगलादेश आणि पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमांना अधिक बळकट करण्यासाठी आणि त्यांना सील करण्यासाठीची योजना सरकारनं तयार केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. मध्य प्रदेशातल्या टेकनपूर इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या अकादमीत असिस्टंट कमांडच्या पासिंग आउट परेड प्रसंगी ते काल बोलत होते. आंतरराष्ट्रीय सीमांवरील घुसखोरीला तांत्रिक सहाय्यतेनं प्रतिबंध घालण्यासाठीच्या प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या पासिंग परेडमध्ये प्रथमच महिला तुकडीचाही समावेश करण्यात आला आहे. गिलगिट बाल्टिस्तानला आपला 5वा प्रांत घोषित करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर ब्रिटनच्या संसदेनं टीका केली आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा पाकव्याप्त काश्मीरचा घटनात्मक आणि कायदेशीर भाग दाखवण्यात आल्याबाबतचा एक प्रस्ताव ब्रिटिश संसदेनं मंजूर केला आहे. गिलगिट बाल्टिस्तानवर पाकिस्ताननं 1947 पासून बेकायदा ताबा घेतला आहे. पाकिस्तान एका अशा भूभागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे जो त्यांचा नाही, असं संसद सदस्य बॉब ब्लॅकमन यांनी संसदेला 23 मार्चला सादर केलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे. तसंच गिलगिट बाल्टिस्तान हा कायदेशीर आणि घटनात्मकदृष्ट्या भारताच्या जम्मू काश्मीरचा भाग असल्याचाही प्रस्तावात म्हटलं आहे. विधानसभा कामकाजावरील विरोधकांचा बहिष्कार कायम असतानाच सरकारच्या वतीनं मात्र कामकाज करण्यात आलं. विधानसभेत काल 3 विधेयकं संमत करण्यात आली. राज्यात कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ वाढवण्यासाठी शिकाऊ उमेदवार विधेयक तसंच सिम्बॉयसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ ही 2 विधेयकं मंजूर झाली. तसंच सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक मंजूर करण्यात आलं. गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्मितीचा विचार असून पुढल्या अधिवेशनात त्याबाबतचं विधेयक मांडण्यात येईल, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. विधेयकं मंजूर झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सभागृहात काल महसूल, वन, शालेय शिक्षण, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला आणि बालकल्याण या विभागांच्या अनुदानाच्या मागण्या चर्चेअंती मंजूर करण्यात आल्या. विधानसभेचं कामकाज लोकशाही पद्धतीनं चालावं अशी सत्ताधारी पक्षाची इच्छा असून विधानसभेतल्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, असं विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद काल विधान परिषदेत उमटले. या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. तत्पूर्वी या गदारोळातच महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान विधेयक मंजूर करण्यात आलं. या शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत येत्या 29 तारखेला सरकारनं अहवाल द्यावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारच्या बाजूनं बाजू मांडली. सरकार याबाबत गंभीर आहे, यात पक्षीय राजकारण आणू नका, अशी ग्वाही दिली. मात्र विरोधकांच्या घोषणाबाजी करत गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेचं बहुप्रतीक्षित हस्तांतरण काल झालं. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी विधिमंडळातल्या मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 12.5 एकर जमिनीचं ताबापत्र औपचारिकरित्या सुपूर्द केलं. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय स्मारक आकाराला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जलदगतीनं पूर्ण व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं इराणी म्हणाले. विधानसभा में स्वयं भारत सरकार के प्रतिनिधियों का चलकर आना और इंदू मिल की कारगिजी कार्रवाई को पूरा करना, महाराष्ट्र के मुख्यमंत्री को पूरा का पूरा पोजेशन सर्टिफिकेट देना अपने आप में इस बात का शुभ संकेत है। भारत सरकार महाराष्ट्र की
जनता की इच्छाओं की पूर्ति में अपने आप को समर्पित कर चुकी है। जिस प्रकार से महाराष्ट्र के सभी अफसरों ने गतिपूर्ण काम किया है, तो स्पीड ऑफ गवर्नेंस का भी एक सुनहरा एग्जाम्पल है। राज्यातल्या जनतेचं वर्षानुवर्षांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी या संदर्भातलं निवेदन विधानसभेत केलं. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी आणि राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून जागा हस्तांतरणाची औपचारिक ताबा पावती राज्य शासनाला देण्यात आली आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळास टीडीआर देण्यात आला आहे. अभिलेखामध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल करण्यात आलेले आहे. आता निविदा प्रक्रिया सत्वर पूर्ण करून स्मारकाचे काम तातडीनं सुरू करण्यात येईल. सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीसाठी राज्याला 10,000 कोटी रुपये देणार अशी घोषणा केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड बंदराच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी घोषणा केली. जयगड बंदराच्या विकासामुळे देशाच्या प्रगतीत भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल जयगड बंदराचं लोकार्पण झालं. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक पातळीवरचं जलवाहतुकीचं महत्त्व लक्षात घेऊन सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातलं जयगड बंदर विकसित होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बंदर विकासासोबतच बंदराला जोडणारे रेल्वे मार्ग, रस्ते यांचाही विकास करण्याचं नियोजन आहे. यामुळे आयात निर्यातीचा खर्च कमी होईल. या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बंदराला जोडणाऱ्या रेल्वे मार्गामुळे स्थानिक परिसराच्या विकासाला चालना मिळेल असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं. समाजाचा अविभाज्य घटक असणाऱ्या व्यक्तींवर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. या अन्यायाविरुद्ध कठोर उपाययोजना व्हावी या मागणीसाठी काल वाशिम इथं बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटनांसह 12 बलुतेदारांच्या सामाजिक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कठोर सुधारणा करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत या कायद्याची अंमलबजावणी करावी, लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुका पारदर्शीपणाने व्हाव्यात आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी लावून धरल्या. ईव्हीएम मशीन घोटाळ्याची पडताळणी व्हावी, तसंच लोकशाहीचा हक्क अबाधित राहण्यासाठी संविधानाचं रक्षण व्हावं या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. यासाठी बहुजन समाजातल्या सर्व मागासवर्गीयांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केलं. मराठवाड्यातल्या पारंपरिक शेतीचं विज्ञानाधिष्ठित शेतीत परिवर्तन करतानाच कृषीच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी शिक्षण न घेता कृषी उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करावी असं आवाहन झाशी इथल्या राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर पंजाब सिंग यांनी केलं. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रांजणी इथले प्रगतिशील शेतकरी भैरवनाथ ठोंबरे यांना कृषीरत्न या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. तसंच विद्यापीठ संशोधनात भरीव योगदानाबाबत डॉक्टर के.एस. बेग, डॉक्टर एस.पी. मेहत्रे आणि डॉक्टर डी.जी. मोरे यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पारितोषिकानं गौरवण्यात आलं. दीक्षांत समारंभात 46 स्नातकांना आचार्य पदवी, 663 जणांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. उजनी धरणातील पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हेळली बंधाऱ्यापर्यंत सोडण्याच्या मागणीसाठी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर काल रास्ता रोको आंदोलन केलं. उजनी धरणातील मागील वर्षी 100% पाणीसाठा झाला असतानाही अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेला पाणी मिळालं नाही. पाण्यावाचून पिकं करपू लागली. नदीकाठच्या लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यानं हा रोष प्रकट करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पाणी संघर्ष समितीनं हे रास्ता रोको आंदोलन केलं. जिल्हा प्रशासनानं तातडीनं या बाबींकडे लक्ष देऊन पाण्याचं दुर्भिक्ष संपवावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. राज्यातल्या पहिल्या पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्राचं उद्घाटन काल कोल्हापुरात भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि शाहू महाराज यांच्या हस्ते झालं. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक,
छत्रपती संभाजीराजे, महापौर हसीना फरास आणि इतर अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरसह राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी अशी कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोल्हापूरजवळ या पारपत्र कार्यालयाचा 6 जिल्ह्यातल्या लोकांना लाभ मिळणार असून पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पारपत्र कार्यालय होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी यावेळी सांगितलं. बौद्ध धम्माचे अभ्यासक आणि घटनातज्ञ प्राध्यापक डॉक्टर दिलीप काकडे लिखित द बुद्धिस्ट पर्सनल कायदा मसुदा विधेयक या पुस्तकाच्या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन काल झालं. रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल इथं नवी मुंबईचे उपमहापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं. सर्व धर्मियांचा स्वतःचा असा वैयक्तिक कायदा आहे. तसाच बौद्ध अनुयायांसाठी वैयक्तिक कायदा असावा या संकल्पनेतूनच हा मसुदा तयार करण्यात आला असल्याचं प्राध्यापक दिलीप काकडे यांनी सांगितलं. हा मसुदा विधिमंडळात पूर्णतः मान्य झाल्यास बौद्ध विवाह संबंधातला संभ्रम दूर होण्यास मदत होणार असल्याचं काकडे यांनी सांगितलं. या प्रकाशन समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कम्युनिस्ट कामगार चळवळीचे भीष्माचार्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या जीवनावर आधारित S.A. डांगे एक इतिहास या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन काल मुंबईत दादर इथं झालं. हे पुस्तक डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांनी लिहिलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मनोहर जोशी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कॉम्रेड डांगे हे गोरगरीब, कामगार आणि शेतकऱ्यांचे प्रभावशाली नेते होते अशा शब्दात शरद पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर डांगे आणि शिवसेनेत वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं. त्यांच्या वक्तृत्वात दगडांना घडवण्याचं सामर्थ्य होतं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. डांगे यांचं व्यक्तिमत्व मूर्ती लहान पण कीर्ती महान असं होतं. कामगार आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असं सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 30वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच YouTubeवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल. सह्याद्री वाहिनीवर 11:30 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होणार आहे. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धरमशाला इथं सुरू असलेल्या 4थ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर आटोपला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. मात्र त्यांच्या चिवट फलंदाजीला चाप लावला तो भारताकडून पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू कुलदीप यादवनं. कुलदीप यादवनं 4 बळी टिपत आपल्या कसोटी कारकिर्दीची दमदार सुरुवात केली. भारताकडून कुलदीपनं 4, उमेश यादवनं 2 तर भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बांगलादेश आणि पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्याची योजना तयार, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची माहिती. गिलगिट बाल्टिस्तानला आपला प्रांत घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर ब्रिटिश संसदेत टीका, तो भारताचाच अविभाज्य भाग असल्याचा प्रस्ताव केला सादर. सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीसाठी राज्याला 10,000 कोटी रुपये देणार, केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची लोकार्पण सोहळ्यात घोषणा. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार देशवासियांशी संवाद. आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया सर्वबाद 300 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाईल. त्यानंतर 11:30 वाजताचं बातमीपत्र प्रक्षेपित केलं जाईल. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.